सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा. महिला चालकासह ग्राहक गजाआड, पीडितेची सुटका. जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर जालना येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष AHTU आणि जाफराबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिला मालकासह एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सापळा रचला. पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU जालना व जाफराबाद पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान कांताबाई अण्णासाहेब अवसरमोल, वय 50, जाफराबाद ही महिला स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे आढळून आले. तसेच घटनास्थळावरून ऋषिकेश राजू तेलंगरे, वय 25, वालसा, भोकरदन या ग्राहकाला आणि एका पीडित महिलेला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पीडित महिलेची या विळख्यातून सुटका केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 7,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 6 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जाफराबाद पोलीस करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक जाधव, गणेश शिंदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती साबळे, चालक सफो संजय कुलकर्णी तसेच जाफराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.